नमस्कार, मी अमृता गुप्ते, या पेजची क्रिएटर, इन्स्टा पेजची क्रिएटर. तर आज आपण ए, ॲन आणि द हे आर्टिकल्स कधी वापरायचे हे आपण शिकणार आहोत. तर बेसिकली ए, ॲन आणि द यांना आर्टिकल्स म्हणतात, हे लक्षात घ्या. तर आपण आधी पहिले हे बघूया. इथे मी A to Z हे अल्फाबेट्स लिहिलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतील. तर त्याच्यामधले ए, ई, आय, ओ, यू यांना वॉवेल्स म्हणतात किंवा मराठीमध्ये स्वर असं म्हणतात. ओके. आणि बाकीचे जे उरलेले 21 अल्फाबेट्स आहेत त्यांना कॉन्सोनंट्स म्हणतात किंवा मराठीमध्ये व्यंजन असं म्हटलं जातं. आता परत आपण ए आणि ॲनवरती येऊया. तर पहिले ए कधी वापरतात? बिफोर कॉन्सोनंट्स, म्हणजे व्यंजनाच्या आधी असं वापरलं जातं. आता उदाहरणार्थ अ वुमन म्हणजे बाई, वुमन म्हणजे बाई. अ इयर, इयर म्हणजे वर्ष. अ हिरो, हिरो म्हणजे काय सांगायची गरज नाही आहे. अ हिस्ट्री, अ बुक, अ पेन, अ गर्ल, अ फुटबॉल. आता तुम्हाला मी एक होमवर्क देणार आहे. प्रत्येकाने एक एक एक्झाम्पल मला कमेंटमध्ये टाकून द्यायचं. ए कधी वापरला जातो त्याच्यासाठी. नंतर ॲन कधी वापरलं जातं? ॲन प्रत्येक स्वराच्या आधी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲपल, ॲन एलिफंट, ॲन इंक, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेला. आता इथे बघितलं, ए फॉर ॲपल, ओके. ई फॉर एलिफंट, आय फॉर इंक, ओ फॉर ऑरेंज आणि यू फॉर अम्ब्रेला. कळलं आहे? ह्याच्यामध्ये काही तुम्हाला शंका असतील तर प्लीज कमेंट करून मला विचारा, लाजू नका. पुढे अजून एक हे आहे, ॲन कधी वापरला जातो? काही शब्दांच्या अगोदर, म्हणजे बिफोर वर्ड्स बिगिनिंग विथ अल्फाबेट एच विच इज सायलेंट, म्हणजे या शब्दांमध्ये एच या शब्दाचा उच्चार होत नाही. फॉर एक्झाम्पल, ॲन आर, आर म्हणजे काय? तास. आपण हार नाही म्हणत, आर म्हणतो. ओके. ॲन ऑनेस्ट मॅन म्हणतो, हॉनेस्ट नाही म्हणायचं, ऑनेस्ट मॅन. कळलं? ॲन ऑनरेबल मॅन, ऑनरेबल म्हणजे काय? आदरणीय. ऑनेस्ट म्हणजे काय? प्रामाणिक. इथे मी लिहिलेलं आहे एच इज सायलंट, म्हणजे काय? हचा उच्चार होत नाही. ठीक आहे. आता पुढे सरकूया द ला. आता द कधी वापरला जातो? वेन वी रेफर टू सम पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग. एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा एका पर्टिक्युलर वस्तूबद्दल आपण बोलतो तेव्हा द वापरला जातो. आता इथे बघा, द बॉईज आर स्विमिंग. कोणाबद्दल बोलतो आपण? बॉईज. द बॉईज आर स्विमिंग. लेट अस गो टू द स्कूल. आपण कुठे जातो आहे? शाळेत जातो आहे. द स्कूल, शाळा आहे, तिच्याबद्दल बोलतो आपण. आता वेन अ सिंग्युलर नाउन इज यूज टू इंडिकेट अ होल क्लास. जेव्हा आपण म्हणतो द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. आता कुत्रे तर खूप आहेत, आपण कुठल्या एका कुत्र्याबद्दल नाही बोलतो. प्रत्येक कुत्रा ही जमातच पूर्ण प्रामाणिक असते असं बोलतो. फेथफुल म्हणजे काय? प्रामाणिक. कळलं? नंतर द रोज स्मेल्स स्वीट. भरपूर गुलाब असतात आपल्याकडे, भरपूर रोजेस आहेत, पण फक्त एका फुलाचा वास छान नाही आहे, सगळ्या गुलाबांचा वास छान असतो. बरोबर आहे? आणि द अजून कुठे कुठे वापरला जातो? बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर्स, सीज, ओशन्स, माउंटन रेंजेस, न्यूजपेपर्स, डायरेक्शन्स, एक्सेट्रा. ओके. आता जसं तुम्हाला मी अचं सांगितलं आहे होमवर्क, तसंच ॲनचं पण तुम्ही एक्झाम्पल द्यायचं लिहून. दचं पण वापर करून एखादं एक्झाम्पल मला कमेंट करून पाठवायचं. प्रत्येकाने पाठवा प्लीज, म्हणजे मला कळेल कोणाला कळलं आहे आणि कोणाला नाही कळलं आहे. आणि नसेल कळलं तर बिंदास विचारा, 10 वेळा मला विचारा. कळलं नसेल विचारलं तर काहीही हरकत नाही आहे, मी कोणाला काही बोलणार नाही आहे. पण गप्प राहू नका, एवढीच माझी विनंती आहे. आणि ज्यांना कोणाला खरंच गरज असेल त्यांना प्लीज ही माहिती द्या पुढे, आणि त्यांना आपल्याला फॉलो करायला सांगा. थँक्यू.